दुसरा 12 मार्काला धडा आहे, विथ ऑप्शन येईल 16 मार्काला, विथ ऑप्शन येईल 20 मार्काला. याच्यामध्ये पहिला धडा आहे, याच्यामध्ये आपल्याला एकच विषय असा आहे की त्याच्यामध्ये एक एक धड्याला मार्क नाही, म्हणजे दोन दोन धडे मिळून मार्क आहेत. पहिल्या प्रकाराने दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. आता ऑप्शन सोबत 20 मार्काला आहे, पण येईल फक्त आपल्याला 12 मार्काला. म्हणजे इतिहासचा 28 आणि याचा 12. तर पहिला धडा 3 मार्काला आहे, दुसरा धडा 5, दुसरा आणि तिसरा धडा 5 मार्काला आहे, आणि चौथा पाचवा धडा 4 मार्काला आहे. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा ऑप्शन वाला आहे, म्हणजे दोनच येतील फिक्स. तो पहिल्या प्रश्नामध्ये. नंतर चुकी बरोबर, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चुकी बरोबर आणि सकारांत, म्हणजे कुठला पण विधान आहे. आता भारतामध्ये महिलांचे स्थान कुठला पण असेल तो, त्याचा येतील चुकी बरोबर एक मार्काला, म्हणजे 2 मार्काला. तुम्ही चुकी बरोबर लिहिला त्याला मार्क येईल, आणि तो कारण आहे. तर चूक काय आणि बरोबरचं बरोबर काय, तर सकारांत आपण स्पष्ट करणार तो. याच्यामध्ये तुमचा एक मिस्टेक होतं की तुम्ही कुठला पण दिला, म्हणजे याचं उत्तर बरोबर आहे आणि तुम्ही चूक लिहून आला इथं, तरी तुमचं 2 मार्क जातीलच इथं. आणखी इथं चुकी बरोबर, तो पहिला तुमचा लिहिणं इम्पॉर्टंट आहे. नंतर हे संकल्पना, म्हणजे तुम्हाला कसल्या पण व्याख्या विचारल्या जातील. आणि इतर काय होतं, लोकशाहीचे, महिलांचे प्रतिनिधित्व, निवडणुकीची आचारसंहिता, त्याबद्दल. नंतर थोडक्यात उत्तर आहे, एकदम इम्पॉर्टंट. आणि इथं एक आकृतीवाला क्वेश्चन येतो. नाहीतर काय बोललं, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, कोण कधी पंतप्रधान, काय झाला, कुठला कायदा कधी आला, त्याबद्दलचा. आता इथं संकल्पना आहे, इथं आचारसंहिता